रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे. आता बघा आधी वनस्पतीची ओळख करून घ्या. हे बघा असा बुंदा आहे, त्याचा बुड आहे. आणि हे बघा फळं खाली पडलेले आहेत बरेच. हो का, हे त्याला आवळा म्हणतात. आवळा ही वनस्पती आधी आवळ्याचं झाड आहे. ह्याच्यामधून दुसरं एक झाड असतं. दुसरं एक झाड अशा प्रकारे की ते मोठं होतं. हे बी मोठं होतं. पानं बघा असे एक विशिष्ट प्रकारचे पानामागं पानं शिडीसारखे, पानावर पान असे विशिष्ट प्रकारचे पान आहेत. ते असे आवळे लागलेले. आवळे एक असे विशिष्ट प्रकारचे गोस लागते. पण औषधी वनस्पती लय उपयोगाची. आता इथं वर एक आवळे तुम्हाला काढून दाखवा. हो का, खाली पडला बघा आवळे. ते आता खाली पडल्यात सगळे, भरपूर आवळे लागलेले होते. तर हे आवळे म्हणजे इथं वरी लागलेले आहेत. तर हे आवळे म्हणजे हे बघा इकडं लागलेले आहेत. तर हे बघा असे आवळे लागलेले. तर आवळा ही वनस्पती पित्तशामक आहे. पित्त जर एखाद्याचं वाढलं असलं, तर किती जरी पित्त वाढलेलं असलं शरीरात, तर आवळ्याचं चूर्ण जर तुम्ही पाण्यासंग घेताय तर तुम्हाला मदत होणार आहे. पित्त कमी व्हायला एकदम जागेवर थांबणार आहे पित्त. परत हे शक्तिवर्धक आहे. हे आवळा जे आहे शक्तिवर्धक. जर तुम्हाला टॉनिक करायचं जर म्हणलं, तर तुम्हाला टॉनिकाचं कसं करावं लागेल. हे बारके 100 आवळे घ्यायचे आणि परत दुसरे 100 आवळ्याचा रस काढून त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. असं जर तुम्ही करताय आणि परत सुकवायचं, ते परत 100 आवळ्याचा रस काढायचा, परत एक सुकवायचं. कारण असं जर 3दा 4दा तुम्ही करताय, त्याला भावना दिली म्हणतात. अशा जर का भावना देताय तुम्ही, तर एकदम शक्तिवर्धक टॉनिक होतं. हातपाय दुखतेत, अशक्तपणा आलेला आहे काही कारणानं, अन्न नीट पचन होत नाही, खाल्लेलं पचत नाही, ती जरी असला तरी तुम्हाला ह्याचं अन्न पचण्यासाठी उपयोग होणार आहे चांगल्या प्रकारे. तर आवळे ह्याला भरपूर लागतात. तर आवळेचं आपल्याला असं औषध एकदम चांगल्या प्रकारे करता येईल का, माहीत नसल्याच्या अवघानं सगळे आवळे ह्याला लागलेले खाली गळून पडतात. आणि गळून पडल्यानंतर काय वाटलं होते, तर काही औषधी उपयोग काहीच होत नाही झाडाचा, माहीत नसल्याच्या कारणानं. जर माहिती असलं आपल्याला, तर आपण औषधी उपयोग करून त्याचा आपल्याला उपयोग करू शकतात. तर ह्याला हजारावर आवळे लागतात. हजारावर म्हणलं तरी वर पण कमी नाही, इतके आवळे लागतात. सगळे काही आपल्याला जाणकार त्याची नसल्यामुळं सगळे आवळे आपले खाली गळून जातात. हे अशा गोस लागलेले आहेत बघा. तर अगोदर शक्तिवर्धकीसाठी चालतं. 100 आवळ्याचं चूर्ण करायचं आणि 100 आवळ्याचं परत दुसरे आवळे घेऊन ते त्याच्यात भिजू घालायचे. ते परत सावलेले सुकवायचे. असं तुम्ही 3दा केला, नाही 7 वेळा केलं तरी भावना घेतले म्हणतात. पण आवळ्याची भावना घेऊन परत जर तुम्ही अर्धा चमचा जर ती चूर्ण घेताय, जास्त बी खायची गरज नाही, नुसतं अर्धा चमचा जर चूर्ण तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी घेताय, तर ह्याच्यामध्ये शास्त्रात असं दिलेलं आहे चरक संहितामध्ये, किंवा भीमासारखी ताकद येईल म्हणतात हे आवळ्याच्या चूर्णानं. असे गोष्ट लागलेले आहेत. तर बलवर्धक, शक्तिवर्धक एक टॉनिक आहे. तर जशी आपल्या भीमाला कशी ताकद होती शरीरात, तशी ताकद यायला मदत होणार आहे. किती जरी तुमच्या शरीरात अशक्तपणा असला, किती जरी अशक्तपणा, शरीर दुर्बल झालेलं आहे, तर फक्त आवळे घेताना मोठ्या साईजचे जरा पिकलेले आवळे घ्यायचे, लय कवळे घ्यायचे नाहीत. चूर्णासाठी बिन रसासाठी बघा असे इथे पिकलेले आवळे. नुसते आता अनेक जुने आवळे काय आहेत, नवीन आवळ्याचे काही गोष्ट लागतात. तर हे अशा प्रकारे एकदम आता औषधीसाठी उपयोगी आवळे मी आपल्याला परिपक्व झालेलं फळ घ्यायचं, लय कवळं घ्यायचं नाही. पित्त तुमचं किती जरी शरीरात वाढलेलं असलं, पित्ताच्या गाठी आल्यात, पित्तानं जळजळ होतं आहे, पित्तामुळं छातीत जळजळ होतं आहे, तर तुम्ही आवळ्याचं चूर्ण जर घेताय, तरी तुम्हाला एकदम 10 ते 20 मिनटामध्ये शरीरातलं पित्त एकदम शांत व्हायला मदत होणार आहे. एवढं हे मौल्यवान वस्तू आहे. आपल्याला ह्याची ओळख नसल्यामुळं काही कारणानं आपण ह्याला तसंच ठेवून जाता, औषध करीत नाहीत. तर
शक्तिवर्धकीसाठी ह्याचं औषध करून घ्या. रामकृष्णारे चॅनलला सदस्य होऊन जावा, घंटीचं बटन दाबा. रामकृष्णारी माऊली.